वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर काहीच खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग झालेच नाही. तब्बल महिना झाले ब्लॉग नाही आला, कारण माझ्या फोनचं पूर्ण स्टोरेज फुल झालं आहे. आता ते मला पेनड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करायचे सगळे. इतके सारे फोटोज, इतके सारे व्हिडिओज आहेत ना, ते आता मला ट्रान्सफर करायचे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तर गाईज मला खूप दिवसापासून ट्रायपॉड घ्यायचा होता आणि मी फायनली तो ट्रायपॉड घेतलेला आहे. ट्रायपॉडमधनं मी आत्ता शूट करते आहे. मी ऑफलाईन नका घेऊ. जर तुम्हाला ट्रायपॉड घ्यायचं असेल ना, तर ऑफलाईन बिलकुल घेऊ नका, ऑनलाईन घ्या. ऑनलाईन तर गाईज हा आहे माझा ट्रायपॉड, जो की 7 फूट लांब उंची आहे याची. तर याला आपण सेल्फी स्टिक आणि स्टँड दोन टाईपने आपण यूज करू शकतो. हे बघा, हे झाला आता स्टँड झाला. आणि आपण सेल्फी स्टिक पण बनवू शकतो. ही झाली सेल्फी स्टिक. त्याचबरोबर आपल्याला जेवढी उंची हवी आहे ना, तेवढी सुद्धा उंची करू शकतो. तर हे आणि एक 4 फुटाचं एक होतं, तेवढं नको होतं मला. यू कॅन सी गाईज. दादा परफेक्ट ओपन करतो, मलाच थोडंसं कठीण जातं. हे माझ्या उंचीपेक्षा पण खूप उंच आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, माझी तर उंची एवढीच आहे, त्याची तर उंची बघा माझ्या उंचीपेक्षा पण उंच आहे. आणखीन पण मोठं होऊ शकतं, मे बी. नाही, एवढंच आहे. आणि सेल्फी स्टिक पण आपण तेवढीच करू शकतो. आणि त्याचबरोबर त्याला ब्लूटूथ पण आहे. हे बघा, हे बटन दाबलं की चालू होतं आणि ऑफ पण होतं. हे विदाउट सेलवाले आणि विदाउट चार्जिंगवाले. चायना मेड आहे पण. ठीक आहे, जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल. यू कॅन सी गाईज, किती पसारा झालेला आहे आणि हा पसारा मला सगळा आवरायचा आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यावर इव्हन धूळ सुद्धा खूप झाली आहे. हे बघा, दिसते का तुम्हाला? नाही दिसत आहे, पण स्टील खूप जास्त धूळ झाली आहे. ती सुद्धा आपण क्लीन करूया. तर गाईज फायनली टेबल आवरून झालेला आहे. तर गाईज खूप दिवसापासून मला पास्ता खायची फार इच्छा होत होती. तर आज आपण पास्ता बनवणार आहे, एकदम सिम्पल. ॲक्च्युली मला व्हाईट सॉस खायचा होता, पण खूप जास्त टाईम लागतो त्याला. त्यामुळे सिम्पलसा साधासा आपण रेड सॉस बनवणार आहे. रेड पण सर्वात आधी आपण पास्ता बॉईल करून घेऊया. त्यासाठी पाणी, आणि मुद्दामूनच मी ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकलं आहे. तर का टाकलं ते तुम्हाला पण पुढे समजेलच. आणि चवीनुसार मीठ. त्यात आपण तेलसुद्धा टाकून घेणार आहे. तर ते आपण गॅसवर ठेवू, एकदम मध्यम आचेवरती ठेवा. मी आता इथे कांदा कापते. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. तुम्ही ज्या भाज्या घेता ना, हव्या त्या तुम्ही शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर आता बघू शकता गाईज तुम्ही, पास्ता शिजून झालेला आहे. आता हा जसं आहे तसंच ठेवूया आता आपण 5-10 मिनटं. ते बाजूलाच ठेवूया थोड्या वेळ. आणि झाकून ठेवा. मी आता इथे कढई घेतली आणि त्या कढईमध्ये तूप टाकणार आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकतात, बटर वगैरे. आणि सोबत मी तेलसुद्धा टाकणार आहे. यामध्ये मी थोडंसं तेलसुद्धा टाकलं आहे. फक्त गरम तेल होऊन द्यायचं, तूप आणि तेल. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार लसूणची पेस्ट.
आणि म्हणजे तुम्ही ज्या भाज्या टाकणार आहात ते टाकायच्या. त्याच्यात पण थोडंसं मीठ टाकायचं. यामध्ये आपण खूप थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण आधीच आपण ऑलरेडी पास्तामध्ये बॉईल होताना सुद्धा मीठ टाकलं आहे. आणि आपण नेक्स्ट स्टेप बघणार आहोत. त्यासाठी हे जे पास्ता आहे का आपण बॉईल केलेला, तो आता त्याच्यात पाणी आणि पास्ता सेपरेट करणार आहे. वरतून थोडंसं थंड पाणी पण टाका, जेणेकरून पास्ता सुट्टा सुट्टा झाला पाहिजे. पण खूप वेळा तो पास्ता एकत्रच होतो. हा सुट्टा करून घ्यायचा आणि हे पाणी फेकून नाही द्यायचं, हे पाणी सुद्धा असंच ठेवायचं. आता यामध्ये गाईज मी पास्ता मसाला टाकणार आहे. उलट दाखवलं ते बघा, सरळ हावाला एव्हरेस्टवाला हाफ टाकणार आहे. तुमचा पास्ता केवढा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. आपण जे आपण आधी पास्त्याचं पाणी काढलं होतं तेच आपण आता ह्याच्यात टाकणार आहे. फेकून बिलकुल द्यायचं नाही, तेच ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यात पास्ता टाकणार नाही. कॅन सी गाईज, उकळी फुटलेली आहे. आता आपण टाकणार आहोत यामध्ये पास्ता. आता ह्याला सुद्धा एकजीव होईपर्यंत असंच ठेवायचं आहे. बिकॉज पाणी वेगळं वाटतं आणि पास्ता वेगळा वाटतं. जोपर्यंत ते एकत्र होत नाहीत तोपर्यंत असं मस्त ज्युसी पास्ता होत नाही. त्यामुळे थोड्या वेळ आणखीन याला आपल्याला ठेवायचं आहे. त्यामुळे गाईज आपण मस्त हेल्दीवाला पास्त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याच्यात खूप जास्त प्रोटीन आहे. हाय प्रोटीनवाला पास्ता तो मी तुमच्यासोबत एक दिवशी नक्की शेअर करेन. खूप ज्या मेथडने तुम्हाला पास्ता रेसिपी सांगितली त्या मेथडने तुम्ही मॅगीसुद्धा बनवू शकतात. मॅगीसुद्धा खूप छान लागते आणि हवं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ॲड करू शकतात. आता मला वाटतं मी कांदा ॲड केला, त्यात तुम्ही शिमला मिरची, कलरच्या शिमला मिरची पण टाकू शकतात. पनीर गाईज आता मस्त हळूहळू करत हे आता एकजीव होतं आहे. एक 5-10 मिनटं मी याला गॅसवरती ठेवेन. त्यानंतर मग मस्त सर्व करेन. तोपर्यंत मी मस्त थंड घेते. तर गाईज पास्ता सर्व झालेला आहे. तर आता टेस्ट करून बघूया टेस्टला कसा येते. तर मी मस्त टेस्ट करते पास्ता. गरम खूप आहे, मुंग मारून खाल्लंच नाही मी, वगैरे खाते. ॲक्च्युली भारी झालं आहे. तुम्ही सगळे तुमच्या घरी ट्राय करू शकता.